नवी मुंबई शहराच्या संदर्भात फक्त मी बोलायला गेलं तर अनेक ठिकाणी अशा गोष्टी आहेत. मग त्याला सर्वच लोक, म्हणजे मी एकाकडे बोट दाखवायचं आणि 3 बोटं माझ्याकडे येतील, अशी परिस्थिती सर्वच ठिकाणी आहे. त्याच्यामुळे याला कोण जबाबदार नाही, तर याला सर्व लोक जबाबदार आहेत. परंतु नुसतं जबाबदारी हा आहे बोलून जबाबदारी टाळता येणार नाही. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी फिक्स केलेली आहे असं मला समजतंय. आणि त्यांनी वेगवेगळे ताशेरे ओढलेले आहेत. मग ते लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील. मला तर असं समजलं की काही अधिकाऱ्यांच्या नावासहित कारवाई केली. पण मला असं दिसतंय की फक्त महापालिकेचेच अधिकाऱ्यांवरती ती कारवाई झाली. जे डेप्युटेशनचे अधिकारी होते, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये ते इथे बसले होते, मग त्यांनी त्यांची जबाबदारी नाही का? मग त्यांनाही त्याच्यामध्ये दोषी धरलं गेलं पाहिजे. तो कुठलाही कोणी अधिकारी असू दे. जर चुकीचं केलंय तर मला असं वाटतंय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या हे निदर्शनास आणलं पाहिजे आणि कोणावरही अन्याय होता कामा नये. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. अनधिकृत बांधकाम हे होताच कामा नये. त्यामुळे त्या शहराची खरोखरच जी काही एक डेमोग्राफी आहे बदलून जाते. आणि म्हणून मला असं वाटतंय की उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये योग्य पद्धतीचं गोष्ट त्यांच्या समोर निदर्शनास आणली पाहिजे. मान्य न्यायालय योग्य ती त्या बाबतीत निर्देश करतील आणि मला विश्वास आहे की माननीय आयुक्त साहेब किंवा जे काही आता बसलेले जे लोक प्रशासन आहे हे योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी कारवाई करतील. कारण नवी मुंबईची ओळख हे अनधिकृत मुक्त, बांधकाम मुक्त असं शहर म्हणून एकेकाळी होती. परंतु आपल्याला जे काही दिसत नाहीये, आज तुम्ही गावं घ्या, सेक्टर घ्या, अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत आणि त्याचं मी कधीच समर्थन करणार नाही. मी या शहराचा महापौर राहिलेलो आहे, या शहरात खासदार म्हणून काम केलेलं आहे आणि या शहराचा मी एक नागरिक आहे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून माझंही कर्तव्य आहे की आपण या गोष्टीमध्ये कुठेतरी पायबंद घातला गेला पाहिजे आणि योग्यरित्या त्या ठिकाणी कार्यवाही व्हायला पाहिजे. परंतु ती होताना अमुकावरतीच कारवाई होईल आणि अमुकावरती कारवाई होणार नाही असं होता कामा नये. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की माननीय आयुक्त साहेबांच्याकडे ह्या गोष्टीची बाब निदर्शनास आणण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतंय की माननीय आयुक्त साहेबांना आता इथे 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना सर्व कर्मचारी, अधिकारी, जनता, लोकप्रतिनिधी, प्रशासन काळ, आता सत्तेचा काळ, सर्वचा अनुभव असलेलं मला वाटतं ते एकमेव आयुक्त आहे की ज्यांनी दोन्ही गोष्टी आता ते बघतायत, अनुभवत आहेत. तर मला असं वाटतं की माननीय आयुक्त साहेबांच्या ह्या गोष्टी निदर्शनास आणल्या पाहिजेत आणि मी स्वतः श्रमिक सेनेचं सुद्धा आम्ही इथे नेतृत्व करतो. आम्ही लोकप्रतिनिधी, इथले नागरिक म्हणून आम्हालाही असं वाटतं की ज्यांनी, म्हणजे काही लोकांनी करून निघून गेले आणि बिचारे ह्यांना वरती ती तलवार टांगती आलेली आहे. तर न्याय सर्वांना सारखा लागला पाहिजे. या संदर्भामध्ये वेळ पडली तर आम्ही न्यायालयामध्ये जाऊ, त्यांना सुद्धा विनंती करू. वेळ पडली तर आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत, आता अधिवेशनाचं मला वाटतं आजचा शेवटचा दिवस आहे, तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांना या विषयासंदर्भात अवगत करून देऊ आणि आमच्या लोकांवरती अन्याय होता कामा नये. जर यांच्यावर कारवाई होते तर ते सर्वांवरती कारवाई व्हायला पाहिजे असं आमचं मत असतं. बघा, हा शेवटी प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून देण्याचा आहे. जर तिथे काही गोष्टी निदर्शनास नसतील आणल्या तर त्या आणल्या गेल्या पाहिजेत. आपल्याला कल्पना असेल की आपल्या मालमत्तेच्या संदर्भामध्ये लिडारचा उपयोग केला आहे आणि लिडारच्या माध्यमातून आपण सर्वे केलेला आहे. तर लिडारमध्ये तर 100% सर्व गोष्टी, कुठेही त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट लपून राहणार नाही. मला असं वाटतं जी काही योग्य गोष्ट आहे ती मान्य न्यायालयाच्या समोर आणलं गेलं पाहिजे आणि जर ते नसेल आणलं गेलं तर त्याच्यावरती जी काही दुरुस्ती आहे ती केली गेली पाहिजे. 5,000 आहेत, 4,000 आहेत की 10,000 आहेत, ते योग्य आकडा त्या ठिकाणी प्रशासनाकडून दिला गेला पाहिजे असं मला वाटतं. बघा, असं आहे बघा, पहिला कोंबडी की पहिला अंड, हा जो प्रश्न आहे ना, ते म्हणतात हे अनधिकृत झालं, आम्ही केलं, मग त्यांनी केलं होतं म्हणून आम्ही केलं. आता हा काय न प्रश्न संपणार आहे. तुम्हाला कल्पना असेल की 1995 साली तत्कालीन त्यावेळेस सत्ता म्हणून त्यावेळेस जे आलेल्या लोकांपासून गरजेपोटी घरं, लोकांना SRA स्कीम, झोपडपट्टी पुनर्वसन कायदा, झोपडपट्टी कायदा, हे त्या काळापासून लागलेले आहेत. हे तर सरकारी जागेवरती लोकांनी बांधकाम केलेलं आहे. पण गावठाणामध्ये स्वतःच्याच जागेवरती अनधिकृत पण बांधकामं झालेली आहेत. आता त्याच्यामध्ये अज्ञान आहे काही लोकांचं.
तर मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टींसाठी एक कुठेतरी कायदा असायला पाहिजे. आणि ही मारुतीची शेपूट झालेली आहे. 95 सांगितले आम्ही 2005 ला जो कायदा झाला त्याच्यात संरक्षण दिलेलं आहे. तुम्हाला जर माहिती असेल, की आम्ही रेग्युलाइज नाही करत या बांधकामांना, पण संरक्षित आहेत. तर मला असं वाटतं, की याच्यामध्ये कुठेतरी ठोस आणि त्याच्यामुळे सर्व गोष्टी अडकल्या. तुम्हाला कल्पना असेल, की जिथपर्यंत हा कायदा पास होत नाही, तिथपर्यंत 200 मीटरचा जो सिडकोनी सांगितलं, की नाही, की गावठाणाच्या भोवतालचं 200 मीटरपर्यंतचं आम्ही मंजूर करतो, त्याला मान्यता देतो, रेग्युलाइज करतो. आमचं म्हणणं आहे, की तसं काही ठेवू नका आता. आता काय गॅप ठेवू नका. 25% 30% जे काय आहे, जो काय लावा, सर्वांना एक सर्वांना लावून आणि हा विषय संपून टाका. म्हणजे जेणेकरून या शहरामध्ये पुढे अनधिकृत बांधकामच होणार नाही आणि सर्व अधिकृत होतील. आणि मला असं वाटतंय, की ते लवकरात लवकर होण्यासाठी न्यायालयाने आदेशित केलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.